नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर दोन देशांचे नकाशे आणि काही आकडेवारी आहे. भारत आणि ब्राझील. वरवर पाहता दोन्ही विकसनशील देश आहेत. प्रचंड लोकसंख्या, मोठी अर्थव्यवस्था. पण या स्रोतांमध्ये खोलवर शिरल्यावर कळतं की त्यांची भौगोलिक ओळख त्यांचं भविष्य कसं ठरवत आहे. अगदी. पर्यटन, वाहतूक आणि अगदी वेळेची विभागणी सुद्धा. चला याचा शोध घेऊया. सुरुवात पर्यटनापासून करूया का? नक्कीच. ब्राझील म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर तर रियो दी जेनेरियोचा कार्निवल आणि कोपाकाबानाचा तो प्रसिद्ध समुद्रकिनारा येतो. बरोबर. आणि आपल्या स्रोतांनुसार तिथे पांढऱ्या वाळूच्या सुंदर पुळणी, स्वच्छ सागरी किनारे आणि अर्थातच ॲमेझॉनचं घनदाट जंगल आहे. ही पर्यटकांसाठी खूप मोठी आकर्षणं आहेत. आणि तिथे आता एक नवीन प्रकारचं पर्यटन वाढते असं दिसते. इको टुरिझम म्हणजेच पर्यावरण स्नेही पर्यटन. म्हणजे केवळ जंगलं दाखवून पैसे कमावणे नाही, तर त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तिथले स्थानिक आदिवासी समुदाय आणि जंगलांच्या संवर्धनासाठी करणं. म्हणजे हा एक शाश्वत विकासाचा मार्ग आहे. अगदी. ज्यामुळे पर्यटक निसर्गाचा अनुभवही घेतात आणि निसर्गाला जपायला एक प्रकारे मदतही करतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. पण इथल्या आकडेवारीमध्ये एक मोठा विरोधाभास आहे असं मला वाटतंय. कोणता? 2015च्या आकडेवारीनुसार ब्राझीलपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात आले होते आणि 2010 नंतर तर भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सतत वाढतेच आहे. हो. आणि खराटुनीच तर पुढच्या आकडेवारीत आहे. जास्त पर्यटक येऊन सुद्धा भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे GDP-मध्ये पर्यटनाचा वाटा ब्राझीलपेक्षा खूप कमी आहे. एक मिनिट, हे कसं शक्य? म्हणजे पर्यटक जास्त पण एकूण अर्थव्यवस्थेत कमाईचा हिस्सा कमी? बरोबर. म्हणजे आपण पर्यटकांकडून कमी पैसे घेतो की काय, की ब्राझीलमध्ये येणारे पर्यटक खूप श्रीमंत असतात? नाही, तसं नाहीये. याचं उत्तर थोडं वेगळं आणि अर्थव्यवस्थेच्या आकारात दडलेलं आहे. विचार करा, भारताची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत प्रचंड मोठी आहे. हो, ते तर आहेच. त्यामुळे पर्यटनातून मिळणारी रक्कम जरी मोठी असली तरी आपल्या त्या अजस्त्र GDPच्या तुलनेत ती टक्केवारीमध्ये लहान दिसते. अच्छा. याउलट ब्राझीलची अर्थव्यवस्था लहान असल्यामुळे पर्यटनातून मिळणारी रक्कम त्यांच्या GDPमध्ये टक्केवारी म्हणून मोठी दिसते. हे सगळं सापेक्ष आहे. अच्छा, म्हणजे हा आकड्यांचा खेळ आहे. पण याचा अर्थ असाही होतो की भारतात पर्यटनाला प्रचंड वाव आहे, जो अजून पुरेपूर वापरला गेलेला नाहीये. अगदी बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की भारतात लोक फक्त ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळं बघायला येत नाहीत. नाही, तर वैद्यकीय उपचारांसाठी म्हणजे मेडिकल टुरिझम आणि व्यावसायिक कामांसाठी येतात. हा एक मोठा फरक आहे. हो, ब्राझील निसर्गावर जास्त लक्ष केंद्रित करतो, तर भारत इतिहासापासून ते आधुनिक वैद्यकीय सेवांपर्यंत अनेक गोष्टी देऊ करतो. त्यामुळे दोन्ही देशांची पर्यटनाची बलस्थानं पूर्णपणे वेगळी आहेत. तर पर्यटनाचं चित्र स्पष्ट झालं. पण या पर्यटकांना किंवा देशांतर्गत मालाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचवायचं कसं? हो, आणि इथेच भारत आणि ब्राझीलची खरी परीक्षा लागते. कारण दोघांची भौगोलिक रचना पूर्णपणे वेगळी आहे. ब्राझीलमध्ये वाहतुकीची काय परिस्थिती आहे? ब्राझीलची वाहतूक व्यवस्था ही त्याच्या भूगोलाचा आरसा आहे. तिथे रस्ते वाहतूक सर्वात जास्त आहे, पण हे रस्त्यांचं जाळं प्रामुख्याने फक्त पूर्व किनाऱ्यालगतच्या भागातच पसरलेलं आहे. फक्त पूर्व भागात? हो. पश्चिमेकडे तुम्ही जसजसे जाल तसतसे रस्ते गायब होऊ लागतात. थांबा, म्हणजे ब्राझीलचा पश्चिमेकडचा अर्धाधिक भाग रस्त्यांनी जोडलेलाच नाहीये? मग तिथले लोक काय करतात? नेमका हाच मुद्दा आहे. ते जगापासून पूर्णपणे तुटलेले आहेत की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था आहे? तिथे रस्ते नाहीत, कारण तिथे आहे ॲमेझॉनचं घनदाट जंगल आणि दलदलीची जमीन. अशा ठिकाणी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बांधणं जवळजवळ अशक्य आहे. आणि पर्यावरणासाठी अत्यंत विनाशकारी ठरेल. अगदी. त्यामुळे तिथली जीवनवाहिनी आहे ॲमेझॉन नदी. म्हणजे रस्ते नाहीत तर नदीच रस्ता आहे. अगदी तसंच. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक चालते. आणि ही काही छोटी मोठी वाहतूक नाही. हो का? हां, जगातला सर्वात लांब अंतर्गत जलवाहतुकीचा मार्ग आहे. तब्बल 3,500 किलोमीटर लांबीचा. म्हणजे पेरूमधील इक्विटॉस या शहरापर्यंत बोटी जातात. बापरे. तिथल्या लोकांचं जीवन, व्यापार सगळं काही या नदीवर अवलंबून आहे.
या उलट ब्राझीलमध्ये रेल्वेचं जाळं मात्र खूपच कमी आहे. आणि भारताचं चित्र याच्या एकदम उलट दिसतंय की नाही? हो, अगदी उलट. आपल्याकडे तर रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं देशभर पसरलेलं आहे. हो, खूपच दाट जाळं आहे. देशातील सुमारे 85% प्रवासी आणि 70% मालवाहतूक रस्त्यांवरून होते आणि रेल्वे तर आपल्या देशाची जीवनवाहिनी मानली जाते, विशेषतः लांबच्या प्रवासासाठी. बरोबर. उत्तर भारतातील सपाट मैदानी प्रदेशात तर रेल्वेचं जाळं इतकं दाट आहे की नकाशावर तर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखं दिसतं. खरंय. अर्थात ईशान्येकडील डोंगराळ भागात किंवा राजस्थानच्या वाळवंटात ते विरळ आहे, पण तरीही ब्राझीलच्या तुलनेत आपली पोहोच खूप जास्त आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी दोन्ही देशांना मोठा समुद्र किनारा लाभलाय. बरोबर. भारताचा सुमारे 95% आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी मार्गाने होतो. आपली मोठी बंदरं आणि लांब किनारपट्टी यासाठी खूप फायदेशीर ठरली आहे. तर एकंदरीत भारताने जमिनीवरील वाहतुकीत मोठी बाजी मारली आहे. हो, तर ब्राझीलने आपल्या भौगोलिक मर्यादांवर मात करण्यासाठी जलमार्गांचा अनोखा वापर केलाय. म्हणजे वाहतुकीच्या बाबतीत दोन्ही देशांनी आपापल्या भौगोलिक रचनेनुसार उपाय शोधले आहेत. पण आजच्या जगात फक्त वस्तू आणि माणसांची वाहतूक पुरेशी नाही. नाही, माहितीची वाहतुकी तितकीच महत्वाची आहे. आणि इथे वेळेचा अडथळा खूप मोठा ठरतो, विशेषतः ब्राझीलसारख्या पसरलेल्या देशात. हो, आणि इथेच ब्राझीलची एक अत्यंत विचित्र आणि इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. ब्राझील हा देश उत्तर दक्षिण लांब आहेच, पण तो पूर्व पश्चिमही खूप पसरलेला आहे. हो, याचा परिणाम असा होतो की देशाच्या पूर्वेकडील टोकावर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा पश्चिमेकडील टोकावर अजून रात्रच असते. थांबा, म्हणजे ब्राझीलमध्ये एकाच देशात 4 वेगवेगळ्या वेळा आहेत. हे तर अविश्वसनीय आहे. हो, 4. म्हणजे देशांतर्गत विमान प्रवास करताना किंवा राष्ट्रीय स्तरावर एखादा कार्यक्रम टीव्हीवर थेट प्रक्षेपित करताना केवढा गोंधळ उडत असेल. कल्पना करा, त्यांच्या अतिपूर्व आणि पश्चिम बिंदूंमध्ये वेळेचा फरक आहे तब्बल 168 मिनिटं. म्हणजे जवळजवळ 2.25 तास. हो, त्यामुळे एकाच वेळेवर देश चालवणं अशक्य आहे. म्हणूनच तिथे 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा म्हणजे टाईम झोन्स आहेत, ज्या ग्रीनविच वेळेपेक्षा 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. अच्छा. त्यांची जी अधिकृत वेळ आहे, जिला ब्राझिलियन स्टँडर्ड टाईम म्हणतात, ती ग्रीनविचपेक्षा 3 तास मागे आहे. या सगळ्या गुंतागुंतीमुळे तिथे संदेशवहन म्हणजे टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट पसरवणं किती अवघड गेलं असेल. नक्कीच, विशेषतः त्या जंगलाच्या भागात. विस्तीर्ण प्रदेश, विरळ लोकवस्ती आणि घनदाट जंगलं यामुळे सुरुवातीला दूरसंचार सेवांचा विस्तार करणं हे ब्राझीलसमोर एक मोठं आव्हान होतं. पण आता तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलते आहे ना? हो, नक्कीच. 45% पेक्षा जास्त लोकसंख्या इंटरनेट वापरते आणि आता ब्राझील स्वतःच्या तंत्रज्ञानाने उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून दुर्गम भागातही संपर्क पोहोचवता येईल. आणि या तुलनेत भारताची स्थिती काय आहे? आपलाही देश पूर्व पश्चिम बराच पसरलेला आहे. हो, आपल्याकडे अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये वेळेचा फरक आहेच की. हो. आपल्या पूर्व आणि पश्चिम टोकांमध्ये सुमारे 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा फरक आहे. पण ब्राझीलच्या उलट भारताने विविधतेत एकता दाखवत संपूर्ण देशासाठी फक्त एकच प्रमाणवेळ स्वीकारली आहे. फक्त एक? हो, ही वेळ 88°30 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते, जे अलाहाबाद जवळून जातं. आपली भारतीय प्रमाणवेळ IST ही ग्रीनविच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. पण यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये थोडी अडचण होत असेल ना? होते. तिथे सूर्य खूप लवकर उगवतो आणि कार्यालय सुरू होईपर्यंत दिवसाचा बराच वेळ निघून गेलेला असतो. बरोबर. ही एक व्यावहारिक अडचण आहे आणि त्यावर अनेकदा चर्चाही होते. पण एकाच प्रमाणवेळेमुळे राष्ट्रीय पातळीवर रेल्वे, विमानसेवा आणि प्रशासकीय कामांमध्ये प्रचंड सुसूत्रता येते. तेही आहेच. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतानं या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आज आपण जगातले सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारे देश आहोत. आणि इस्रोने तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर उपग्रह प्रक्षेपणात जे विक्रम केले आहेत. हो, त्यामुळं आपलं संदेशवहन क्षेत्र खूप मजबूत झालंय. अगदी. तर आजची ही चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. भारत आणि ब्राझील दोन्ही विकसनशील देश, पण त्यांची भौगोलिक रचना त्यांच्या विकासाची कहाणी किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिते. बरोबर. ब्राझील पर्यटनाच्या टक्केवारीत पुढे आहे, तर भारत वाहतुकीच्या जाळ्यात. आणि ब्राझील 4 वेगवेगळ्या वेळा सांभाळतो, तर भारत एकाच वेळेवर चालतो. या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो.
आपण आज पाहिलं की भूगोल या देशांच्या विकासाला कसा आकार देतोय. ॲमेझॉनचं जंगल रस्ते अडवतं, तर भारताची सपाट मैदानं रेल्वेला मदत करतात. हो. पण जसजसे तंत्रज्ञान, जसं की हायस्पीड रेल्वे, सॅटेलाइट इंटरनेट किंवा ड्रोन डिलिव्हरी अधिक प्रगत आणि सोपं होत जाईल, तसतसे हे भौगोलिक अडथळे किती प्रमाणात कमी होतील. महत्वाचा मुद्दा आहे. आणि येत्या 50 वर्षात या बदलांमुळे ब्राझील आणि भारताची अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृती नेमकी कशी बदलेल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.